अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी याचा प्रश्न सेवेकरी करीत आती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यांत कोणी योगी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखरांचे अधिकारी नेमू दिसी. चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिनी तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावे नीट वारंवारी म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेवली विटीसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळली. तो केवळ अज्ञान दादातायांचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृश होत चाललेला. काकूबाईंची तयांसी आणविले आपण आपांसी. एके दिवशी समर्थांशी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलिले बाईसी 4 वेळा जीव घाले यासी. आरोग्य होईल बाळासे चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी आली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोठे राहिलं. केज गाव मोगला इथं तिथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींचा आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठात. या करणे अक्कलकोटी येत दर्शन घेतच समर्थांचे. ते म्हणे काकूबाईसी पादुका स्थापना करायसी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मजलागी. समर्थे व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्य बाईसी बोलले त्यात तुमचे काय केले आम्हासी दिसले जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळा सांगती दादास पाठविले केजे प्रति पादुका स्थापना झाल्यावरती दादा झाला परतोनी. पुढे सेवकरांना सांगती त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यासी आज्ञा करती यासी स्थापा गादीविरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशाणा. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टीकरिता नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्याने पहिला खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेले आणले सत्वरी धरा म्हणते त्यावरी आगेप्रमाणे सेवेकरी करताती तैसेची. श्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयांते. धन्य गुरुचे महिमाना पादुका स्पर्श करून झाली तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकलीची ती म्हणे समर्थे दादाप्रती वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादाजी या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती येसी जे परी वाटेल आम्हासी तेची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकीचे पुरे झाले. एकूण ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर. काकूबाईं त्या अकांती करुणी मांडिले अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफळी झोनी अर्पली. दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठवितेपेक्षा ते पाहुणे काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थांचे हसू आले अधिकाची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईंनी पाहुणे क्रोधविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणे लोका वदा कारण. एकोणी मातेची युक्ती दादा तिच प्रत बोलती एही कसुके तुच्छ गमती माते आजपासून. एकोणी वचन उदास झाली तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुतांच्या गादीवरी बसून संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोड. श्रीरस्तु शुभम भवतु.